जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेले 45 वर्ष जी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन पुणे शहरामध्ये केलेलं असतं, त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी 20 जुलै सायंकाळी 6 वाजता या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न केला जाणार आहे। ह्या वर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जवळजवळ 164 मंडळ 30 शिक्षण संस्था यांनी सहभाग घेतला होता। यावेळेस एकूण बक्षिसं 106 मंडळांना दिली गेली। 14,95,000 इतक्या रकमेची बक्षिसं आपण त्यांना दिली। दरवर्षीचा जय गणेश पुरस्कार यावर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना दिला गेला व प्रथम 5 क्रमांक जी शहरातून आपल्याला दिली गेली त्याच्यातनं शिवाजी मित्र मंडळ भवानीपेठ 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक शनी मारुती मंडळ बाल गणेश एरंडवणा 45,000 रुपये, तिसरा क्रमांक पोटसोया मारुती मंडळ नानापेठ 40,000 रुपये, चौथा क्रमांक नवज्योत मित्र मंडळ नवी खडकी येरवडा 35,000 रुपये, पाचवा क्रमांक विनायक नवयुग मंडळ भांडारकर रुपये 30,000 रुपये अशा प्रथम 5 क्रमांक यांना मिळालेले आहेत। हा कार्यक्रम हा रविवारी 20 जुलैला सायंकाळी 6 वाजता गणेश कलाकडा इथे संपन्न होणार आहे। गेले 45 वर्ष पुणे शहरातील गणेश जो उत्सव आपण साजरा केला जातो तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत असताना याला अजून विधायक वळण लावावं, समाज उपयुक्त समाजाचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला एक पुष्टी मिळावी याकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सार्वजनिक तरुण मंडळाच्या माध्यमातून गेली 45 वर्ष आपण प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि संपूर्ण पुणे शहराचा जो उत्सव आहे हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे। त्या सांस्कृतिक राजधानीला उपयुक्त ठरेल, त्याच्यात योगदान घडेल असा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होतो। देश विदेशातून जवळजवळ कोट्यावधी लोक या ठिकाणी या उत्सवात येतात। यावेळेस आमदार झाल्यानंतर गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी विधान भवनात गेल्यानंतर या उत्सवाला राज्याचा उत्सव म्हणून घोषित करावं अशी मागणी मी केली आणि ती मागणी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आशिष शेलार यांनी मान्य केली। त्यामुळे तमाम गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून त्यांचेही आभार मानतो आणि येणारा उत्सव हा नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने मंगलमय पद्धतीने साजरा होईल असा विश्वास व्यक्त करतो।